पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तैसे स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक, ते सांडो निघाली अशेख ज्ञाने येणे. भगवान श्री कृष्ण अर्जुनाला एक सार रूपानं उपदेश करतात, त्याचा विचार आपण करतो. आशा जैसी दुःखाते व्याली, निंदा दुरिते व्याली, दुर्भगत्व दैन्याते व्याल, त्याप्रमाणे अर्जुना अज्ञान या धर्माधिकांना व्याल. धर्माधिक कुठून निर्माण झाले त्याचा त्याग करायला सांगितला. सर्व धर्मान परित्यज्य ह्याच्यावरचं भाष्य. का त्याग कर? कारण अज्ञान कार्य आहे म्हणून त्याग कर. अज्ञान कार्य असेल तर त्याग कशाने करायचा? ते सांडो निघाली असे ज्ञानी येणे, ज्ञानाने त्याग करायचा. आता धर्माधिक अज्ञानाची उत्पत्ती आहे, धर्माधिक अज्ञानापासून निर्माण झालं हे ज्ञानोबराय बोलतात. वेदांताच्या परिभाषेमध्ये बोलायचं झालं तर इथे धर्म शब्दाचा अर्थ ज्ञानोबरायांनी सरळ सरळ अज्ञान असाच केला. धर्म म्हणजे अज्ञान असा अर्थ. याला जहल लक्षणा म्हणतात. जहल लक्षणा केली. या श्लोकामध्ये तिन्ही लक्षणं आल्या. तिन्ही लक्षणांचा विचार आला. सर्व धर्मान परित्यज्य, इथे धर्म शब्दाचा अर्थ अज्ञान करून जहल लक्षणा केली. माम एकम, इथं माम पदानं परब्रह्म स्वरूपता सांगितली. मी परमात्मा जो आहे त्याला शरण घे, इथं भागत्याग लक्षणा झाली, जहद जहल लक्षणा झाली. आणि अहम त्वा सर्व पापेभ्यो, पाप याचा विचार करताना मामी विश्वेश्वर भेटे आणि जीवग्रंथी न तुटे, इथं माम या पाप शब्दाचा अर्थ जीवग्रंथी केला, अजहल लक्षणा झाली. तिन्ही लक्षणांचा विचार या श्लोकामध्ये आला. जहल लक्षणेचाही केला, अजहल लक्षणेचाही आला विचार, आणि जहद जहल लक्षणा किंवा ज्याला भागत्याग लक्षणा म्हणतात त्याचाही विचार आला. तिन्ही लक्षणा केल्या. ते बोलू आपण पुढं. आता आहे विषय आहेच आहे, बोलू. याच्यामध्ये ज्ञानोबराय धर्म शब्दाचा अर्थ अज्ञान असा करा. धर्म शब्दाला अज्ञान असा अर्थ कुणी केला हो आतापर्यंत जगात? बरं, ज्या परमात्म्याने धर्माचा त्याग कर म्हणून सांगितलं त्याचा अवतारच धर्म रक्षावया साठी करण्यासाठी आम्हासी. अरे धर्माच्या रक्षणाकरता जो अवताराला येईल त्याला धर्मत्याग कर म्हणण्याचा अधिकार आला कुठून? म्हणून लक्षणा करावी लागते. असं आहे. मोठ्यांच्या मुखातून, तो संत महात्मे असतील अथवा परमात्मा असेल, यांच्या मुखातून ज्या वेळेला परस्पर विरोधी वाक्य बाहेर पडतात ना, त्यावेळेला त्यांची मतं बदलली किंवा त्यांच्या मत एकदा असं बोलतात एकदा तसं बोलतात असं म्हणून त्याचा विचार करू नये. त्यांच्या बोलण्याचे हेतू लक्षात घ्यावे. कारण परिस्थितीनुरूप, परिस्थितीला अनुसरून परिस्थितीनुरूप भगवंताला आपलं बोलणं बदलावं लागतं, संज्ञा बदलाव्या लागतात. याच्याकरता म्हणून धर्म शब्द काय काही वेळेला कोणत्या अर्थाने वापरला, इथं वापरला तो अज्ञान या अर्थाने वापरला. कारण का? आता असं आहे, शब्दा लक्षणा कधी करावी हा विचार. लक्षणेचा विचार काय? शब्द ज्या वेळेला प्रकट होतो त्यावेळेला त्या शब्दाच्या ठिकाणी तीन शक्ती असतात. एक अभिधा शक्ती असते, एक लक्षणा शक्ती असते, एक व्यंजना शक्ती असते. अभिधा शक्ती आपल्याला वाच्यार्थ जाणवून देते. तो शब्द उच्चारल्यानंतर त्या शब्दाचा आपल्याला जो बोध होतो तो बऱ्याच वेळेला तसाच असेल असं नाही. काही आपल्याला जे ज्ञान आहे त्या शब्दाच्या अर्थाचे आपल्यावर जे संस्कार झाले, त्या शब्दाच्या उच्चारामध्ये ते संस्कार उद्दीपित होतात आणि त्या संस्काराने आपल्याला तो शब्दाचा तो अर्थ आहे असं जाणवायला लागतं. हा वाच्यार्थ झाला. हे अभिधा शक्तीचं काम आहे. एखादा शब्द उच्चारल्याबरोबर सगळ्यांना बऱ्याच वेळेला एकच ज्ञान होतं आणि एखादा शब्द उच्चारल्यानंतर बऱ्याच वेळेला लोकांना वेगवेगळं ज्ञान होतं. उदाहरण जर सांगायचं झालं तर मी एक शब्द उच्चारतो, आंबा.
कुणाकुणाला काय काय कळलं का सगळ्यांना एकच कळलं? एकच. बरं जाऊ द्या, गेले दिवस. बासुंदी, आंब्याचे दिवस गेले. आता काय काय कळलं? एकच. बासुंदी हा शब्द कानावर पडल्यानंतर त्याचा जो बोध आम्हाला होतो ते जे डोळ्यासमोर वाटीतलं दिसायला लागतं, हळूहळू जिभेला पाणी सुटायला लागतं. कधी मिळेल कधी मिळेल कधी मिळेल असं वाटायला लागतं. का जाणवतं? कारण आम्ही पूर्वी पाहिलेली आहे बासुंदी, अनुभवलेली आहे. शब्दाचं असं आहे ज्ञानोबरायांनी अनुभवामृतामध्ये, शब्दाचा परिणाम काय, शब्द काय करतो? शब्द आपल्याला जे आत्तापर्यंत अनुभवाला आलेलं नाही त्याचं ज्ञान करून देत नाही. अपूर्व प्रकट करणं हे शब्दाचं सामर्थ्य नाही. ज्याचा आम्हाला अनुभव आलेला आहे त्या अनुभवाचं स्मरण करून देणं एवढंच शब्दाचं सामर्थ्य आहे. त्याच्या पुढे शब्द जात नाही. शब्द हा बहुसार उपकाराची राशी असली तरी कोणता उपकार त्या शब्दाने केला? ज्ञानोबराय बोलतात अनुभवामृतामध्ये, बाप उपयोगी वस्तू शब्दू स्मरणदानी प्रसिद्ध. अमृताचा विषद्वारीचा नोय, बस स्मरणदानी प्रसिद्ध. स्मरण करून देणं एवढंच शब्दाचं काम आहे. स्मरण कशाचं असतं? पूर्वी अनुभवाला आलेल्या पदार्थाचं असतं का जे कधीच अनुभवाला आलेलं नसतं त्याचं स्मरण असतं? स्मरण या मला आठवलं म्हणजे मागचं कधीतरी बघितलं म्हणून आता आठवलं. जे कधीच बघितलं नसतं ते कधी आठवतं का? ज्याचा आम्हाला पूर्वी अनुभवच नाही, जे आम्हाला अपूर्व आहे त्या पदार्थाचं स्मरण करून देणं हे शब्दाचं काम नाही, शब्दाचं ते सामर्थ्य नाही. शब्दाची मर्यादा हीच आहे. मग तत्वमसी महावाक्याने ब्रह्मबोध होतो, त्याचं काय करायचं? आम्हाला कुठे पूर्वी ब्रह्मबोध होता आम्ही विसरलो, त्याला आम्ही काय करणार? देखत होतो आधी, मागे पुढे सकळ आधी देखत होतो, मग हे दृष्टी गेली वरी आले पड, मग गेली दृष्टी आमची. म्हणजे पूर्वी आम्हाला परब्रह्म रूपता होतीच. त्याची काय संगती असेल तो वेगळा प्रश्न आहे, वेगळा मुद्दा आहे. परंतु बासुंदी हा शब्द उच्चारल्याबरोबर डोळ्याला काही पदार्थ दिसतो, किंवा जाणवतो म्हणा, आभास म्हणा, त्याचा निर्माण होतो. कारण तो पदार्थ आम्ही यापूर्वी अनुभवलेला आहे. म्हणून ज्या पदार्थाचा आम्हाला अनुभव नाही, काही कुणाला वाटीत बासुंदी दिसेल, कुणाला पानामध्ये वाढलेली दिसेल, कुणाला त्याच्यामध्ये काजू दिसतील, कुणाला बेदाणे दिसतील, कुणाला थोडी घट्ट दिसेल, कुणाला थोडी पातळ दिसेल, कुणाला मंगळवेड्याची दिसेल, कुणाला उजनीची दिसेल. काय फरक पडायचा आहे, पण बासुंदी दिसेल असं आहे ना. आंबा म्हणल्यानंतर कुणाला पायरीचा आंबा दिसेल, कुणाला हापूस दिसेल, कुणाला गावठी दिसेल, कुणाला अजून काही आंबा दिसेल. परंतु मी अनेक वेळेला सांगतो, अजून एक शब्द मी उच्चारतो. आता काय दिसलं मला सांगा? संदेश. काय दिसलं डोळ्याला? काय नाही, एक बंगालमध्ये मिळणारी मिठाई आहे संदेश म्हणून. काही डोळ्यासमोर पानात वाढलेली, पातळ आहे, घट्ट आहे, वडीसारखी आहे, करंजीसारखा आहे पदार्थ, तिखट आहे, गोड आहे, काही डोळ्यासमोर आलं काय? संदेश हा शब्द कानावर पडूनही आम्हाला बोध होत नाही, कारण त्या पदार्थाचा आम्हाला पूर्वी अनुभव नाही. शब्द आम्हाला त्याचं ज्ञान नाही करून देऊ शकत. शब्दाची ही मर्यादा आहे. कुठून निघालो आपण? जहल लक्षणा केली हे मला सांगायचं तिथून. म्हणून तो शब्द जरी त्या शब्द उच्चारला त्याच्या ठिकाणी ते अभिधा शक्ती असते, त्याच्याने तो वाच्यार्थ प्रकट होतो. काही त्या वेळेला त्या शब्दाच्या ठिकाणी व्यंजना असते, काही वेळेला लक्षणं असते. दोन्ही शक्ती, तिन्ही शक्ती असतात. काही वेळेला व्यंजनेने अर्थ गृहीत धरावा लागतो. एखादा माणूस दुसऱ्या माणसाला जर म्हणायला लागला, ठाऊक आहे फार शहाणे तुम्ही, तर शहाणा या शब्दाचा अर्थ विद्वान असा कराल का मूर्ख असा कराल? व्यंजना कराल का नाही त्याची? काही लक्षणा कराल का नाही त्याची? शब्द जरी म्हणजे काही वेळेला शब्दाच्या उच्चारामध्येच कळतं की या अर्थाने, म्हणजे शहाणा हा शब्द उच्चारल्यानंतर त्याची जी अभिधा शक्ती आहे त्याच्याने आम्हाला जो वाच्यार्थ कळतो तो शहाणा, म्हणजे शहाणा, विद्वान, हुशार. परंतु एखादा जर माणूस म्हणाला, माहिती आहे तुमच्यासारखे शहाणे पुष्कळ पाहिलेत, तर याचा अर्थ तुमच्यासारखे विद्वान पुष्कळ पाहिलेत असा अर्थ करता येईल का?
नाही, तिथं शहाणा शब्द उच्चारूनही त्याची व्यंजनाच होईल, मूर्ख असाच अर्थ धरावा लागेल. तशी शब्दाची ती मर्यादा आहे, शब्दाच्या अर्थाचं ते प्राकट्य आहे. तेव्हा बऱ्याच वेळेला मी का बोलतो आपल्याला, शब्द जो उच्चारला जातो त्या ह्यांच्या दृष्टीनं, मीमांसकांच्या दृष्टीनं लक्षणा करणं म्हणजे शक्यबोध करून घेणं आहे. त्याचा शब्दाचा जो जास्तीत जास्त चांगला अर्थ आहे त्याचा बोध करून घेणं म्हणजे लक्षणा करणं असं मानलं जातं, तर्कदृष्टीने विचार केला तर. असू दे, त्याचा फार विचार मी करत नाही. ते काही व्यंजनाशक्ती मानतच नाहीत, ते फक्त लक्षणाशक्ती आणि अभिधाशक्ती दोनच शक्ती मानतात, तो विषय वेगळा. परंतु आता तो शब्द उच्चारल्यानंतर वाच्यार्थ जो प्रकट होतो त्या वाच्यार्थाचा सर्वस्वानं त्याग करायचा, वाच्यार्थ पूर्ण सोडूनच द्यायचा. वाच्यार्थम अखिलम त्यक्त्वा, संपूर्ण अखिलम वाच्यार्थम त्यक्त्वा, पूर्ण वाच्यार्थ सोडून द्यायचा. आणि काय करायचं, वृत्तिस्याद्या तदन्विते, त्याला म्हणायचं जहल लक्षण. उदाहरण काय, गंगायाम घोषः असं उदाहरण दिलं. गंगेवर गवळीवाडा आहे. आता गंगेवर हा शब्द ज्या वेळेला उच्चारला जातो त्यावेळेला त्याचा अर्थ काय होतो. अजून एक सोपं उदाहरण, जाऊ द्या, हे गंगायाम घोषा परंपरेनं चालत आलेलं उदाहरण आहे. मी थोडंसं दुसरं उदाहरण देतो. माणूस प्रवचनाला निघाला, रोज दोघे जण जोडीनं येतात, दोन मित्र, आणि प्रवचनाला येताना एकटाच आला आणि आल्यावर बघितलं की आपला मित्र आधीच येऊन बसला. तो त्याला म्हणाला, अरे काय आज माझी वाट बघितली नाहीस, पण तरी मी येताना तुझ्या घरावरूनच आलो बरं का. तुझ्या घरावरून म्हणजे तो प्रवचनाला यायला निघाला, त्याचं घर रस्त्यात लागलं, त्या घराच्या एका बाजूनी वर चढला आणि मग वरून दुसऱ्या बाजूनी खाली उतरला आणि मग प्रवचनाला आला. बरोबर, मारुतीरायाचा अवतार. बरोबर का. घरावरून आलो या वरून शब्दाचा अर्थ काय करायचा, घरावरून आलो म्हणजे वरून नाही आलो, घरासमोरून आलो असा त्याचा अर्थ. वरून या पदाच्या संपूर्णतः वाच्यार्थाचा त्याग करून अर्थाला योग्य असा दुसरा अर्थ, संपूर्ण वाक्याच्या अर्थाला योग्य असा दुसरा अर्थ तिथं गृहीत धरायचा, ती झाली जहल लक्षणा. ऐका, वाच्यार्थम अखिलम त्यक्त्वा, संपूर्ण त्याग करा. गंगायाम घोषः, गंगेवर गवळी वाडा आहे. गंगेवर आहे म्हणजे काय, नदीवर गवळी वाडा आहे म्हणजे काय, गवळ्याचं घर नदीच्या पात्रावर म्हणजे प्रवाहावरच बांधलंय का. अरे प्रवाहावर घर बांधता येईल का, वाहून जाईल. मग गंगेवर म्हणजे कुठं, गंगेच्या तीरावर. तीर हा शब्द उच्चारलेला नाही, पण तो वाक्याच्या अर्थाकरता म्हणून तिथं गृहीत धरावा लागतो. एका अधिक शब्दाची योजना तिथं केली जाऊ शकते. ऐका, अधिक विचाराची योजना तिथं केली जाऊ शकते. तो शब्द तिथं उच्चारलेला नसतो, उच्चारलेल्या शब्दाचा संपूर्णतः त्याग करावा लागतो. हे झालं जहल लक्षणेचं उदाहरण. अजहल लक्षणा भागत्याग लक्षणं पुढे बोलतो. ज्ञानोबारायांनी इथं सर्व धर्मान परित्यज्य, धर्म शब्दाचा अर्थ काय केला. ध्रुव धारण करणे, धरती लोकांध्रियते पुण्यात्मभिती वा धर्मा, अर्थ केलाच नाही ना हा. धर्म शब्द उच्चारल्यानंतर माणूस मोठा धार्मिक आहे हो असं म्हटलं की त्या माणसाबद्दलची सत्ववृत्ती माणसाच्या मनात जागी होते. अरे म्हणजे सात्विक असला पाहिजे, धार्मिक आहे म्हणजे सात्विक असला पाहिजे, सत्वगुण संपन्न. धार्मिक आहे म्हटलं की असं का, रामकृष्ण हरीवर का, मग लगेच आपण त्याला हात जोडतो, राम करतो, रामकृष्ण हरी जय हरी काहीतरी करतो. धर्म हा शब्द उच्चारल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर किंवा धर्म शब्दाच्या उच्चाराबरोबर आपल्या मनात प्रकट होणारा जो वाच्यार्थ आहे तो वाच्यार्थ कदापि अज्ञान असा नाहीच. धार्मिक माणूस आहे हो म्हणजे अज्ञानी माणूस आहे असा अर्थ कोणी करेल का. माणूस मोठा धार्मिक आहे हो म्हणजे निव्वळच अज्ञानी आहे हो, निव्वळच वेड आहे हो असा अर्थ कोणी करेल ना. एक वेळ भोळा शब्द उच्चारला तर अज्ञानी अर्थ करता येईल, पण धार्मिक आहे म्हटल्यानंतर करता येणार. धर्म शब्दाचा वाच्यार्थ अज्ञान असा होतच नाही, पण ज्ञानोबारायांनी तो केला ना. कारण का, सर्व धर्मान परित्यज्य,
धर्माचा त्याग करायला भगवान सांगतात ना, मग ज्ञानोबा बोलतात स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक. हे धर्माधिक अज्ञान व्याले, अज्ञान कार्य आहे धर्माधिक. इथं धर्माधिक असा शब्द वापर, धर्माबरोबर अजून काही, म्हणजे याच्यामध्ये सर्व धर्मान परित्यज्य, याच्यामध्ये धर्माबरोबर अधर्माचाही त्याग गृहीतच आहे. सर्व धर्मामध्ये आश्रम धर्म, वर्ण धर्म, सामान्य धर्म, या धर्माचा त्याग भगवंताला मुळीच अपेक्षित नाही. कारण अज्ञान निवृत्तीनंतरही त्या महात्म्याला काही कर्तव्य सांगितलंच आहे ज्ञानोबारायने. त्याला नंतरही काही करावं लागतं, लोकांकरता जगावं लागतं, तो तर पुढचा विषय झाला. ते सगळं त्याला करावं लागेल. तया कर्तव्य असे उरले लोका लागे. प्राप्त अर्थ झाले जे निष्कामता पावले, तया कर्तव्य असे उरले लोका लागे. लोका लागी तया कर्तव्य असे उरले. काम नाही झालो पाही रिकामा म्हणणारे तुकाराम महाराज तरी एक काम सांगतात, एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही. आता दुसरं काम आम्हाला राहिलं नाही. काम नाही रिकामा झालो, पण एक काम राहिलं आणि कापे काम नाही. आता जगाच्या उद्धाराकरता एक गावे आम्ही भगवंताचं नामस्मरण करत सगळ्या जगामध्ये फिरू, तेवढं एक काम आमचं राहिलं. कारण जगदुद्धाराचं कार्य संपत नाही, ते चालूच राहतं. मूढ पापी जैसे तैसे उतरे कासे लावणे चालूच आहे, ते काही बंद पडलं नाही. बस समाज उद्धाराचं काम चालू राहील. भगवंताला 28 युग उभं राहून ते काम करावं लागलं, अजून चालूच आहे. कारण पुंडलिकरायाने वर मागून घेतलाय, मूढ पापी जैसे तैसे, मूर्ख येतील पापी येतील. पुंडलिकरायाला माहिती आहे जगातले मूर्ख संपत नाहीत आणि देव काही बसत नाही. येतील त्याला उद्धार करत राहा बाबा, कारण हे संपायचे कधी, जगातले चालूच आहे त्यांची उत्पत्ती. त्यामुळं का मी आपल्याला हे बोलतो लक्षात ठेवा. धर्माधिक अधिकामध्ये ज्ञानोबारायांना भगवंताला आज्ञा, त्या धर्माबरोबर अधर्माचाही विचार. अधर्म तर तू करू नकोसच, पण जे जे धर्म तुला या ब्रह्मज्ञानापासून लांब नेतील त्या सकल धर्माचा त्याग कर. कारण ते सगळे धर्म तुझ्या ठिकाणी एक विशिष्टत्व निर्माण करणार, तुला कोणीतरी विशिष्ट म्हणून बघायला लावणार आहेत. त्यामुळे स्वतःला तू विशिष्ट समजायला लागलास की मग सामान्यापासून तू बाजूला पडशील आणि बाजूला झालास की नाश होईल. याच्याकरता म्हणून हे सगळे जे धर्म अधर्म वगैरे आहेत, हे धर्माधर्म यांची उत्पत्ती कुठून होते? अज्ञान व्याले धर्माधिक शब्द वापर भगवंतानी. सर्व धर्मान सर्व शब्द वापरला म्हणून ज्ञानोबारायाने धर्माधिक अधिकामध्ये, मग ते सर्व शब्दामधून जे भगवंताला सांगायचंय ते ज्ञानोबारायाने अधिक शब्दातून प्रकट केलं. शब्दशः अर्थ जर लक्षात घ्यायचा झाला तर, म्हणून आता अज्ञानापासून धर्माधिक निर्माण झाले. का निर्माण झाले, कसे निर्माण झाले, याची प्रक्रिया वेदांतांनी सांगितली आहे. प्रारंभालाच त्याचा विचार आहे. परंतु धर्म पालन करूनही दुःखाचे भोग भोगावे लागल्याची उदाहरणं आहेत का नाही? धर्म पालन केलं, धर्मानं वागला म्हणजे काय झालं? त्याचं धर्मकृत्य हे त्याच्या पुनर्जन्माला कारण ठरलं, पुन्हा पुन्हा जन्माला यायला कारण ठरलं. असं आहे. 15वा अध्याय आपण काढा. 15व्या अध्यायामध्ये जगद उत्पत्तीचा विचार ज्ञानोबारायांनी सांगितला. पहिल्या 3 श्लोकांमध्ये ज्ञानोबारायांनी सगळा विचार तो सांगितला की संसार वृक्ष कसा झाला, काय झाला, पहिल्यांदा काय निर्माण झालं, मग ती माया कशी, ते ब्रह्म कसं, ती माया कशी, मायेपासून हे सगळं निर्माण कसं झालं, त्या वृक्षाला कसं काय काय लागलं, मग त्या वृक्षाला हे कसे गुच्छ कसे लागले, त्याला फांद्या कोणत्या फुटल्या, त्याला अमुक काय लागलं, पान कोणतं, कोवळी पानं कोणती निर्माण झाली वगैरे हे सगळं सांगितलं. त्यावेळेला ज्ञानोबाराय बोलताना एक बोलून जातात विचार, तो मला महत्वाचा आहे. आणि वेदांचा पाला दाट, ज्ञानोबाराय बोलतात, तो करी सुविद्येचा झडझडाट, जव वाजे अचाट सत्वा नळुतो. सत्वगुणाचा वारा वेगाने सुटला की या संसार वृक्षाला लागलेल्या ज्या फांद्या आहेत त्या फांद्यांमध्ये हा जो वेदांचा दाट पाला लागलेल्या ज्या फांद्या आहेत त्या फांद्या सुविद्येचा झडझडाट करतात. त्यांच्यातून ते वेगानं वारा सुटल्यानंतर झाडातून आवाज येतो.
तसा या वेदरूपी या फांद्यामधून, या पालामधून वाजे अचाट सत्व अनळतो. सात्विक अनळ सुटला, वारा सुटला की मग तो सत्वगुणाचा प्रबळ वारा सुटला की मग त्या फांद्या हालायला लागतात वेगाने वेदाच्या, आणि त्याच्यातून मग सुविद्येचा झडझडाट ऐकायला येतो, त्या फांद्या वाचतात. तेव्हा काय होतं, माझा मुद्दा इथं आहे. तेव्हा धर्म डाळ बहाळी दिसती जन्म शाखा सरळी, तिया आड फुटती फळी स्वर्गादिकी. स्वर्गादिकी, आदिकीमध्ये स्वर्गाबरोबर नरकही घ्या बरं का. स्वर्गादिकी, कारण का धर्मडाळ बहाळी, तिथं मग एक धर्माची फांदी आपल्याला दिसते. काय करते, दिसती जन्मशाखा सरळी. ती धर्मडाळ बहाळी जी आहे ती सरळ जन्माला जन्म देते, आणि तो जन्म सरळ कुठपर्यंत जाऊन संपतो, ती आड फुटती फळी स्वर्गादिके. स्वर्गापर्यंत जाऊन तो जन्म थांबतो. कुठून निर्माण झालं, धर्मडाळ बहाळी. या धर्मापासून स्वर्गाधिक निर्माण झाले. स्वर्गाधिकामध्ये नरकही जर असेल तर नरक निर्माण प्राप्त झाला कशामुळं, धर्मामुळं प्राप्त झाला. एक दुसरा एक विचार ज्ञानोबारायांनी पुढं आपल्याला मागे दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितला, तोही विचार महत्वाचा आहे, तोही सांगितला पाहिजे. 9व्या अध्यायातही आलंय. 9व्या अध्यायामध्ये तर ज्ञानोबारायाने भगवंताच्या मुखातून अर्जुनाला सरळ रागच भरलाय. अर्जुना तू काय करतोस, तुला कळतं का. 9व्या अध्यायामध्ये स्वर्गाचं वर्णन ज्ञानोबारायांनी केलं भगवंताच्या मुखातून. त्यावेळेला ज्ञानोबाराय हे बोलतात, मज येता पै सुभटा या द्विविधागा आव्हाटा, स्वर्ग नरक या वाटा चोराच्या. या वाटा स्वर्ग नरकादी वाटा चोराच्या वाटा आहेत. या चांगल्या वाटा नाहीत. माझ्यापर्यंत जेव्हा साधक यायला निघतो त्या वेळेला मुख्य रस्त्यानं जाताना बऱ्याच वेळेला त्याला आडवाटा फुटतात, आणि आडवाटेने लवकर पोचू म्हणून पांथस्थ जेव्हा त्या वाटेने आडवाटेने जायला निघतो तेव्हा त्या आडवाटेवर काही वाटमारी करणारे लोक उभे असतात. ते काय करतात, ते त्याला तिथं बघितलं की त्याच्या जवळचं सगळं काढून घेतात. तसं अर्जुना माझ्यापर्यंत येण्याकरता मज येता पै सुभटा, या 2 आडवाटा तिथं त्याला रस्त्यात, या द्विविधागा आव्हाटा आडवाटा, या 2 आडवाटा आहेत. कोणत्या, स्वर्ग नरक या वाटा चोराच्या. या वाटेने गेलास की तुला चोर लुबाडतील, तुझ्या जवळचं पुण्य काढून घेतील. मग परिणाम काय होईल त्याचा, स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे, माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य, म्हणून मज वीण पाविजे स्वर्गो. जो हा अज्ञानाचा पुण्य मार्ग, मुद्दा इथे पुण्य मार्ग आहे म्हणजे धर्म मार्ग आहे, पण कशाचा, अज्ञानाचा. धर्ममार्ग पुण्य मार्ग असू नये. अहो माणूस प्रत्येक वेळेला काही ज्ञानानंच पुण्य करतो असं नाही. बऱ्याच वेळेला त्याच्याकडून अज्ञानानंही पुण्य घडतं, आणि बऱ्याच वेळेला त्याच्याकडून अज्ञानानं पापही घडतं. सामान्यतः मनुष्य पाप करण्याकरता हेतुतः प्रयत्न करत नाही, पण परिस्थिती अशी निर्माण होते की त्याला पाप करावंसच वाटतं. मोहित होत असेल, बुद्धिभ्रष्ट होत असेल, क्षणिक सुखाला लाचावत असेल, त्याची कारणं जी काही असतील ती असतील, परंतु त्या वेळेला त्याला ते पाप करावंसं वाटतं, त्याला नको असं वाटत नाही. रस्त्यानं जाताना पैसे आता हे सांगू का, पैसे पडलेले दिसले मग तो उचलतो. मग कुणीतरी अहो अमक्याचे पैसे हरवले म्हणे, याला माहिती असतं की आपल्याला सापडलेत, पण माईक जवळ आणून द्या हे कोणी करत नाही. इथं आणून द्या, अमक्याचं पाकिट हरवलंय, पोलिसात जमा करा. कोण करतं. मला एकाने सांगितलं, महाराज तुम्ही विनाकारण बोलता. अहो रस्त्यावरचे पैसे आम्ही उचलतो म्हणजे चोरीसाठी उचलतो काय, तुम्ही आम्हाला चोर समजता. अहो ती लक्ष्मी आहे, आणि भगवंताच्या बायकोला असं पायदळी तुडवायचं म्हणजे काय, म्हणून आम्ही उचलून खिशात ठेवतो. मग खिशात ठेवतो तर भगवंताकडे पुन्हा पोहोचवण्याचे कष्ट कोण घेणार. सापडले पैसे, ठीक आहे, कुणाचे आहेत माहित नाही, देवासमोर नेऊन ठेवावेत. भगवान ज्याची भरपाई करायची ती करेल. देवाजवळ नेऊन ठेवावेत, देवळात नेऊन ठेवून द्यावेत, पुजाऱ्याच्या हातात द्यावेत असं मी म्हणत नाही. मी म्हणतो पेटीत टाका, काही करा, ते भगवंताला माहिती आहे कुणाचे आहेत काय आहे, न सांगता तुम्हाला ते भगवान करतील. असो, बोलायचा मुद्दा एवढाच
की मनुष्य पाप काही हेतुतः करत नाही, पुण्य करण्याकरता प्रवृत्ती असते, पण पापाकरता काही कुणाची हेतुतः प्रवृत्ती नसते जोपर्यंत तमोगुणाचं आधिक्य होत नाही तोपर्यंत. म्हणून ज्ञानोबाराय बोलतात, म्हणून मजवीण पाविजे स्वर्गू तो हा अज्ञानाचा पुण्यमार्ग. माझं चिंतन न करता जर कोणी स्वर्गाच्या प्राप्तीचा विचार करत असेल तर तो अज्ञानाचा पुण्यमार्ग आहे. अज्ञानाचा पुण्यमार्ग आहे. याचाच अर्थ पुण्यमार्ग म्हणताना भगवंताला धर्म सांगायचा आहे, पण त्याचं कारण सांगताना सांगायचं आहे अज्ञानाचा. का याला अज्ञानाचा म्हणायचं? कारण या पुण्यमार्गाला शहाणे लोक स्वीकारत नाहीत, म्हणून ज्ञानीय तया ते उपसर्गो हानी म्हणती. असं एक बोलतो, गोष्ट चांगली कोणती न वाईट कोणती, धर्म काय सांगतो, शास्त्र म्हणेल जे सांडावे राज्य इतृण मानावे वगैरे ठीक आहे, परंतु एखाद्या कोणत्या गोष्टीचा स्वीकार करावा अथवा कोणत्या गोष्टीचा त्याग करावा याचं एक छोटंसं लक्षण एवढंच आहे की संत महात्मे ज्याला चांगलं म्हणतील त्याचा स्वीकार करावा आणि संत महात्मे ज्याला वाईट म्हणतील त्याचा त्याग करावा. ज्ञानोबारायांनी जे चांगलं म्हटलं ते स्वीकारलंच पाहिजे, भले ते आपल्याला वाईट वाटलं तरी. आणि तुकोबारायांनी ज्याला वाईट म्हणून निंदिलेलं आहे ते आपल्याला किती चांगलं वाटलं तरी त्याचा त्यागच केला पाहिजे अंततोगत्वा, भले आम्हाला ते किती चांगलं वाटू दे. ज्याचं कौतुक तुकोबाराय करत नाही ते स्वीकारायचं नाही, आणि ज्याच्याबद्दल त्यागाची भावना संत महात्मे व्यक्त करतात ते कधी स्वीकारायचं नाही. संत जे चांगलं म्हणतात ते टाकायचं नाही, संत ज्याला वाईट म्हणतात ते स्वीकारायचं नाही. इतकी सोपी प्रक्रिया आहे. कोणती गोष्ट करताना मनाला विचारावं, मी हे करतो तुकोबारायांना आवडेल काय, मनात विचारा. प्रसंग पडला तर गाथा उघडून बघा. आता हे बोलणं अवघड वाटेल, कदाचित अभिमानाचं वाटेल माझं, पण मी तरी बोलतो. महाराज, जगात असा विषय नाही की ज्याची चर्चा तुकोबारायांनी गाथ्यात केली नाही. कोणत्या गोष्टीचा निर्णय तुकोबाराय देत नाहीत सांगा ना या जगात. ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही, गाथ्यामध्ये काय नाही, आम्ही उघडत नाही म्हणून. उघडलं तर सगळं कळतं. सगळे निर्णय ते देतात, सगळे निर्णय. आमच्या घरामध्ये परंपरा होती ती आजही आहे. आम्हाला ज्या वेळेला काही धर्मसंकट पडतात त्यावेळेला आमचे आजोबा म्हणा, पणजोबा म्हणा, देवासमोर ज्ञानेश्वरी असते, ती ज्ञानेश्वरी जिथे उघडेल तिथे उघडायची. त्या 2 पानामध्ये कुठंतरी निर्णय सापडतो, असा विश्वास आहे, असे अनुभव आहेत आमच्या पूर्वजांचे. कुठेही ज्ञानेश्वरीमध्ये उघडायची. तो 10वा अध्याय निघो, 15वा निघो, 12वा निघो, पहिला निघो अथवा दुसरा निघो, त्या 2 पानामध्ये त्या ज्या काही ओव्या 100 ओव्या त्या पानावर असतील तर त्या 100 ओव्यामध्ये ज्ञानोबाराय त्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय राहत नाहीत. फक्त ते शोधता आलं पाहिजे, त्याच्या उत्तराची व्यवस्था लावता आली पाहिजे. असे अनुभव आहेत. काय सांगत नाहीत ते. कोणतंही कार्य करण्यापूर्वी कालिदासाने तर म्हटलं, संतांच्या अंतःकरण हेच सर्व प्रश्नांवरचं उत्तर. सताम संदेह पदेषु वस्तुषु प्रमाणम अंतःकरणम प्रवृत्तया. कालिदास बोलतात, आपल्याला एखादा संदेह निर्माण झाला तर त्या संदेहाचं उत्तर कुणाला विचारावं? बाकीच्यांना विचारू नका. धर्म काय बोलतो आम्हाला कळत नाही, शास्त्र काय बोलतं आम्हाला कळत नाही. ऋषीमुनींना विचारावं तर ते वेगवेगळंच बोलत राहतात. वेदाला विचारावं तर त्याची मतं वेगवेगळीच पडतात. मग आम्ही काय करावं? महाभारताने निर्णय दिलाय, तर्को अप्रतिष्ठा श्रुतयो विभिन्ना न एको ऋषिर्यस्य मतम प्रमाणम धर्मस्य तत्वम निहितम गुहायाम महाजनो येन गतः सपंथा. मोठी मंडळी ज्या मार्गावरून गेली त्या मार्गावरून गेलं पाहिजे. वेद मार्गे मुनी गेले त्याच मार्गावरून आपल्याला जाता आलं पाहिजे. का बोलतो? पुन्हा मागे येतो, म्हणून मजविण पाविजे स्वर्गो तो अज्ञानाचा पुण्यमार्गो ज्ञानीय तया ते उपसर्गो हानी म्हणती. कोण म्हणतं याला महत्व जास्त आहे. ज्ञानी ज्याला उपसर्ग म्हणतात त्याचा स्वीकार आम्ही करायचा नाही. म्हणून अज्ञानाचा पुण्यमार्ग जर त्याला ज्ञानी महात्मे उपसर्ग आणि हानी म्हणत असतील तर त्या हानी करणाऱ्या मार्गाचा स्वीकार करायचा नाही, कारण तो पुण्यमार्ग असला तरी अज्ञानाचा आहे, धर्ममार्ग असला तरी त्याला कारण आहे अज्ञान. म्हणून ज्ञानोबाराय बोलतात ते महत्वाचं. आणखीन भूमिका आहेत, खूप ठिकाणी आल्या आहेत, 1 नाही 2 नाही. 2ऱ्या अध्यायामध्ये
अर्जुनाला उपदेश करताना हा मार्ग सोडून दे, सर्वधर्मान परित्यज्य, हे आधीच दुसऱ्या अध्यायातच सांगितलंय. कुठे? त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भव अर्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. काय हो हे सांगत असताना आत्मवान हो आणि हे सगळं सोडून दे. तिही गुणी आवृत हे वेद जाणे निभ्रांत म्हणून उपनिषदादी समस्त सात्विकते. वेद 3 गुणांनी युक्त आहे. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. कांडत्रय रूपिणी श्रुतीचं हे कोडीस्वाड. 3 गुण वेदाच्याही ठिकाणी आहेत. गुणांनी त्यालाही सोडलं नाही. काय त्याची कारण मीमांसा करत बसायचं कारण नाही. परंतु भगवान म्हणतात अर्जुना, त्याच्यामध्ये हे उपनिषद आदी जो भाग आहे, उपनिषद आदीमध्ये ब्राह्मण्य, आरण्यक, संहिता वगैरे हे सगळं घ्या. ह्या जो भाग आहे हा सत्वगुण प्रधान आहे. आणि बाकीचा जो भाग वेदांनी सांगितलेला आहे तो येर कसा आहे? येर रजतमात्मक. हे निरूपिजे जे कर्माधिक ते केवळ स्वर्गसूचक धनुर्धरा. स्वर्गसूचक तैसे स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक. स्वर्गसूचक म्हणजे स्वर्ग नरक सूचक असं दोन्ही घ्या तिथं. हे जे कर्माधिक आहेत ना, येर रजतमात्मक. येर म्हणजे काय? हे उपनिषदादी समस्त सोडून येर म्हणजे काय राहिलं? यज्ञ यागादी जी वेदांनी सांगितलेली विधानं आहेत ती. येर मध्ये यज्ञ यागादी विधानं घ्या. उपनिषदा ज्ञान मार्ग आहे तो सोडून येर मध्ये कर्म मार्ग घ्या. कर्मामध्ये काय येतं? यज्ञ यागादिक येतात. हे यज्ञ यागादिक हे जे मार्ग वेदांनी सांगितलेत हे रजतमात्मक आहेत. ते काय सांगतात आपल्याला? जे निरूपी जे कर्माधिक ते सगळं कर्म आपल्याला सांगतात. त्या कर्माने काय मिळतं? जे केवळ स्वर्ग सूचक धनुर्धरा. यज्ञ याग कशा करता करायचे? म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे. कशा करता? मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. याच्याच करता की नाही? म्हणे स्वर्गाहन जावे तरी तेथ काय खावे, या लागी धावे याग करू. 14वा अध्याय ज्ञानोबराय बोलतात. त्याच्याकरता याग करा. काय स्वर्गाला जाऊन तिथं काय खावं बाबा? प्रश्न पडला. स्वर्गाहन जावे तरी तेथ काय खावे? नित्य उठून या. बस दुसरं काही नाही. स्वर्गात गेलं तरी खायचीच चिंता, मृत्यूलोकात राहिलं तरी खायचीच चिंता, घरी राहिलं तरी खायचीच चिंता, आणि चातुर्मासात राहिलं तरी खायचीच चिंता. बस दुसरी चिंता नाही माणसाला. साधकांचं बोलत नाही मी, माणसांचं बोलतो. अरे सामान्य मनुष्य त्याला काय वाटतं? त्याला एवढंच कळतं की आत्ता जे भोग आपल्याला मिळतात त्या भोगातले उच्च प्रतीचे भोग आपल्याला मिळावे, त्याची दुसरी अपेक्षा नाही. हे भोग आम्हाला नकोच. हे भोग म्हणजे विषयाचे भोग म्हणजे काय आहे? त्या भोगामध्ये विषयाचे जे सुख ते साध्यंताची जाणीव परी काय कीजे. बस हे हा वर्ग मोठा. बस तो सोडायला तयार नाही. त्याला भोग सोडायचे नाहीत. त्याला भोगामध्ये परिवर्तन पाहिजे. त्याला भोगामधल्याही उच्च प्रतीची अपेक्षा आहे. चहा प्यावा असं त्याला वाटत नाही, त्याला अमृत प्यावं असं वाटतं. पण प्यावं हे वाटतच आहे, काहीतरी प्यायला मिळालं पाहिजे. बर त्याला इथं काही भाजी भाकरी खावी असं वाटत नाही, त्याला वाटतं पुरणाची पोळी खावी. पण खावी हे सुटत नाही. म्हणजे त्यातल्या त्यात उच्च प्रतीचे विषय भोगायला मिळावेत ही त्याची अपेक्षा असते. स्वाभाविक आहे. कारण तेवढ्या पुरताच तो वाढू होती कोश किडे तेवढ्या पुरताच आहे तो. त्याच्यासाठीच त्याला वाटतं आपल्याला देवाने जन्म दिला एवढ्या पुरतच. म्हणून हे केवळ स्वर्ग सूचक धनुर्धरा. उपयोग नाही अर्जुना. हे कर्म कशा करता करायचं माणसाने? स्वर्ग मिळावा म्हणून. स्वर्ग कामो यजेत. स्वर्गाची कामना असणाऱ्यांनी यज्ञ करावेत. 101 जन्मा जन्मोनी ब्रह्म वगैरे वगैरे पुष्कळ प्रमाण पुष्कळ ज्ञानोबरांनी दिलेली. म्हणून अर्जुना तू हे ओळख. म्हणून तू जाण हे सुखदुःखासीच कारण एथ झणे अंतःकरण रिगोदेसी. म्हणून हे कर्माधिक जे येर सांगितलेले आहेत ना अर्जुना, हे सुखदुःखाला कारण आहेत. हे तू लक्षात घे बाबा.
दुसऱ्या अध्यायात बोललेत बरं का भगवान, 18वा उजाडावा लागला नाही त्याला. दुसऱ्याच अध्यायामध्ये भगवान हे बोललेत की हे जे कर्माधिक आहेत ना अर्जुना, हे सुखदुःखाला कारण आहे. हे काही तुला आनंद देतील असं नाही. अरे ब्रह्मदेवानी इतकं कर्म केलं, 101 जन्मोने ब्रह्मकर्मा, इतकं चांगलं कर्म करून सुद्धा ब्रह्माधिक पदे, पुन्हा दुःखाची शिराणी आहे की नाही हो? काय त्या ब्रह्मदेवाला सुख आहे मला सांगा. आ ब्रह्मभुवनान लोका पुनरावर्तीनो अर्जुना, काय पुनरावर्तन आहेच आहे? काही चुकलं काय त्याचं? ब्रह्मपणाचे निभडसे न चुकती, पुनरावृत्तीचे वळसे, निवटलियाचे जैसे पोट न दुखे काही. ज्ञानोबराय बोलतात ना, पुनरावृत्तीचे वळसे. ब्रह्म 101 जन्मोनी ब्रह्मकर्मा करूनही जर पुनरावृत्तीचे वळसे चुकत नसतील, एवढं सगळं करूनही दुःखाची शिराणी म्हणून तुकोबराय बोलत असतील, काय करता ब्रह्मकर्माला घेऊन सांगा. शेवटी ते दुःखाला कारण. म्हणून अर्जुना ओळख बाबा, अर्जुना तू हे जाण, म्हणून तू जाण हे सुख दुःखासी कारण. एथ झणे अंतःकरण रिगोदेसी. तुझं मन त्या कर्माधिकात अडकेल बरं का अर्जुना, सावध हो, सावध हो. आणि हे सावध हो अर्जुनाला सांगितलेलं तुकोबारायांनी ऐकलं. आणि तुकोबारायांनी देवाला प्रार्थना करताना सांगितलं, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो, आणिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. झणे अंतःकरण रिगोदेसी. अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तुझं मन तिकडं जाईल, वृत्ती तिकडं जाईल, सावध राहा कर्माधिकांमध्ये. कारण कर्माधिकांचा परिणाम फक्त सुख दुःख मिळवणं. जास्तीत जास्त सुख स्वर्गातलं, जास्तीत जास्त दुःख नरकातलं, याच्या पलीकडे तू जात नाहीस. म्हणून तुझं अंतःकरण कदाचित तिथं जाईल. म्हणून ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुश्चित्त झणी जडो देसी देवा, तर ते करू नको. कारण तुम्ही मला सांगितलंय तेथे झणे अंतःकरण रिगो देसी, तेथे दुश्चित्त झणी नाही, नको. आम्हाला आमची वृत्ती तिकडं घालू नका. कारण ह्या कर्मामध्ये जर वृत्ती गेली तर कर्म काय करणार आम्हाला. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत, याचा उपयोग होणार नाही अर्जुना. म्हणून झणे अंतःकरण रिगोदेसी, जाण हे सुखदुःखासीच कारण. काय करू देवा, हे सुखदुःखाला, कर्माधिक सुखदुःखाला कारण आहेत. हे ओळखलं, कळलं तुम्ही सांगितल्यानंतर. पण आता करू काय? त्यावेळेला भगवान निर्वाणीचं बोलतात, सर्व धर्मान परित्यज्य. हाच भाव पुन्हा आधी प्रकट झाला. म्हणून तू गुणत्रया ते अभेरी, मी माझे हे न करी, एक आत्मसुख अंतरी विसंब झणी. बस दुसरं काही करू नकोस. हे गुणत्रया ते अभेरी. गुणत्रय कुठून आलं? वेदातून आलं. वेद काय सांगतो? धर्म सांगतो, सर्व धर्मान परित्यज्य. धर्माचा त्याग कर, म्हणजे गुणत्रयाचा त्याग कर. अरे रजोगुण तमोगुणाचा तर त्याग करशील. रजतमे दोन्ही पुष्कळ 18व्या अध्यायामध्ये येऊन गेलाय, बोलून आलोय आपण मागे. रजतमाचा त्याग तर करशील, पण सत्वगुण सुद्धा तुला बांधणार आहे. आपले याच अध्यायात होऊन गेलाय, 14व्या अध्यायात विषय येऊन गेला. सत्वगुण जरी चांगला असला तरी बांधत नाही का? तत्र सत्वम निर्मलत्वात प्रकाशकमनामयम सुखसंगेन बघनाती. ज्ञानसंगेनच्या, सुखानं बांधेल, पण बांधेल, बांधेल, नक्की बांधेल. सुखानं बांधलं जाणं तरी कुणाला अपेक्षित? अहो साधा विचार करा, साधं चिंतन मी आपल्याला सांगतो. साधा विचार. एखादा पोपट आहे, पक्षी आहे, त्याला कुणी एखाद्या पारध्याने म्हणा, कुणी म्हणा पकड. आता त्या पक्ष्याला काय बोलता येतं? म्हणतात त्या पक्षाला विचार की बाबा तुला मी पकडलंय, तू गोड बोलतोस म्हणे, म्हणून माझ्या घरामध्ये तुला टांगून ठेवायचंय. मोकळं ठेवलं तर तू उडून जाशील. मग काय करायचं? काही नाही, ते आपण त्याला विचारलं की तुला कोणता पिंजरा पाहिजे? सोन्याचा पाहिजे, पितळ्याचा पाहिजे का लोखंडाचा पाहिजे? चला, कोणता पाहिजे? सोन्याचा. एखाद्या माणसाला जर विचारलं, तुम्हाला पोलीस ठाण्यामध्ये पकडून न्यायचंय, तुम्हाला सोन्याची बेडी चालेल का पितळ्याची चालेल का लोखंडाची चालेल? कोणती पाहिजे हो? अरे सोन्याची घालावी, रस्त्यावरून जाताना लोक बघतात.
केवढा त्याच्यामध्ये चांगला आहे, दागिना आहे तो. कोण म्हणेल सांगा ना. अरे सोन्याची असली तरी ती बेडीच आहे ना. सत्व जरी गुण असला तरी गुण शब्दाचा अर्थ दोरी असाच आहे ना. गुण म्हणजे बांधणाराच आहे ना, तो काही सोडवणार आहे का. म्हणून गुणत्रया ते अवेरी, मी माझे हे न करी एक आत्मसुख अंतरी विसंबझणी. म्हणून अर्जुना या सगळ्याचा त्याग कर. याच्यामध्ये गुणत्रया ते अवेरी इथं म्हटलं, पुढे येऊन सर्व धर्मान परित्यज्य म्हटलं, अर्थ एवढाच आहे, फरक पडत नाही. म्हणून ज्ञानोबाराय बोलतात अर्जुनाला, किंवा भगवान बोलतात, अर्जुना बाबा स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक. हे सगळं आता हे अज्ञान धर्माधिक व्याले, कारण या अज्ञानापासूनच पुढे स्वर्ग, त्या धर्माचे सगळे पुढे आपल्याला भोग भोगावे लागतात. आणि धर्मानं प्राप्त झालेले भोग हे अंततोगत्वा दुःख देतात पुष्कळ. याच 18व्या अध्यायामध्ये पुढे येणार आहे अजून आपल्याला. गीतेचं वर्णन करताना ज्ञानोबाराय फार सूचक बोलून गेले. याच अध्यायात पुढे येईल आपल्याला. गीतेचं वर्णन करताना गीता किती चांगली आहे, गीतेचं तत्वज्ञान किती चांगलं आहे, गीतेच्या उपासनेने माणसाला अज्ञानाची निवृत्ती वगैरे कशी करता येते हे तर बोललेच. पण हे सांगताना त्याचं एक गौण फल ज्ञानोबारायने सांगितलं. आणि श्रवणे पापे जाती. काय होतं गीता श्रवणाने ऐका. ज्ञानोबाराय किती सूचक बोलतात. आपल्या मागे बोलण्याचं स्मरण बारकाईनं ठेवावं लागतं वक्त्याला. आपण मागे काय बोललो होतो, सिद्धांताला धक्का लागू नये याची काळजी घ्यावी लागते. ज्ञानोबाराय ती सर्वार्थानं घेतात. ज्ञानोबाराय बोलतात आणि श्रवणे पापे जाती. काय होतं त्याच्यामुळे, आणि धर्मधरी उन्नती. त्या धर्म काय होतं, गीता श्रवणानं काय होतं, पाप जातं. एक श्रवणे पापे जात गेलं. अजून काय होतं, धर्मधरी उन्नती. अंतःकरणामध्ये धर्मबुद्धीचं उन्नयन होतं, धर्मबुद्धी वाढते. बर, धर्मबुद्धी वाढल्यानं काय होतं, ज्ञानोबाराय बोलतात म्हणून श्रवणे पापे जाती धर्मधरी उन्नती, तेणे स्वर्ग राज्य संपत्ती लाहेची शेखी. त्याच्याने प्राप्त काय होतं, धर्माचं उन्नयन झाल्यामुळं काय होतं, स्वर्ग राज्य संपत्ती. कुणाला पाहिजे, अर्जुनाला पाहिजे. कुणाला पाहिजे, अर्जुन ज्या भूमिकेवर आरूढ आहे. अरे सामान्य माणसाला सांगा तुम्ही, तुला राज्य मिळेल म्हणून तू कर, तुला संपत्ती मिळेल म्हणून तू कर. अर्जुन त्याच्यातून पुढे आलाय. तो राज्य त्यागाची भूमिका घेऊनच बसला होता. एखाद्या सामान्य माणसाला सांगितलं तू धर्म कार्य करशील तर बाबा तुला अमका तुला संपत्ती मिळेल, मनुष्य म्हणेल ताबडतोब करतो. असं करशील तर तुला राज्य मिळेल, लगेच करतो. हे करशील तर तुला ते मिळेल, मान्य आहे, लगेच करतो. स्वर्ग राज्य संपत्तीचा मोह अर्जुनाला दाखवावा काय, नाही. पण धर्मधरी उन्नती याचा परिणाम ह्याच्यापेक्षा वेगळा नाही हे सांगायचं. धर्माचं उन्नयन झालं, धर्माची उन्नती झाली तरी मिळेल काय जास्तीत जास्त, धर्म. माणसाच्या बुद्धीवरचा धर्म प्रभाव वाढला म्हणून मनुष्य अति धार्मिक झाला. त्याचा परिणाम काय होईल, काय मिळेल त्याला, तीनच गोष्टी मिळतील, स्वर्ग राज्य संपत्ती. बरं, स्वर्ग तरी टिकेल काय, राज्य तरी टिकेल काय, आणि संपत्ती तरी टिकेल काय. स्वर्ग टिकेल का, पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी, येऊ लागती माघारे. बस आले मागे परत. तुका म्हणे जाती पुण्यक्षये अधोगती. काय टिकला स्वर्ग सांगा, कुणाचा टिकला. नहुष स्वर्गाधिपती झाला परी रहाटी बांबावला, तेने भुजंगत्व पावला. काय टिकला स्वर्ग बोला, टिकत नाही स्वर्ग. राज्य कुणाचं टिकलं सांगा, नाही. अरे हे राज्य टिकत नाही, आम्ही किती जरी त्याच्याबद्दलचा मोह धारण करून बसलो तरी सुद्धा उपयोग नाही. एका राजाने फार सुंदर राजवाडा बांधला. असं पुष्कळ जगतातल्या वेगवेगळ्या त्यातल्या त्या वास्तुतज्ञांना बोलवून एक सुंदर राजवाडा बांधला. नवीन घर बांधलं की माणसाला एक हौस असते, आलेल्याला फिरून दाखवायचं, पायाचे तुकडे का पडेनात, पण ते आला माणूस की त्याला फिरून दाखवायचं. आम्हाला घरी बोलवतात लोक, महाराज घर बांधलंय बघायला या.
गेलं की मग सगळं फिरून दाखवतात, सगळं दाखवतात. आता काय काय दाखवतात काय सांगू तुम्हाला. आता प्रवास झालेला, कीर्तन झालेलं, पाय दुखत असतात, पाठ दुखत असते प्रवासानं, तरी नाही तिसऱ्या मजल्यावर चला ना, चौथ्या मजल्यावर चला ना. मी म्हटलं आता वरून वरच पाठव, खाली आणूच नको परत बाबा आम्हाला. हाऊस आहे, आता स्वाभाविक आहे, त्याचं स्वप्न पूर्ण झालं, त्याला आनंद असणार की नाही. आपला आनंद जगताला वाटावा असं त्याला वाटतं. येणाऱ्याला फिरून दाखवतो, महाराज हे अमुक हे तमुक, अरे काय काय नेऊन दाखवतात. ही झोपायची खोली, ही उठायची खोली, ही बसायची खोली. आता एक एक खोलीत झोपायचं आणि दुसऱ्या खोलीत कसं उठायचं कुणाला माहित, पण ते दाखवतात. महाराज ही बसायची खोली आणि आत उठायची खोली, म्हणजे या खोलीत बसायचं आणि त्या खोलीतून उठायचं. काय दाखवतात, पण आता काय बर हाऊस असते. त्या राजाला वेडच लागलं, आलेल्याला राजवाडा दाखवायचा. हे बघा, इथं असं केलंय, इथं तसं केलंय, इथं स्वयंपाकघर केलं, इथं कोठीचं घर केलं, इथं हे केलं, तिथं ते केलं. आम्हाला फिरवून दाखवताना महाराज इथं संडास. अरे काय करायचंय त्याचं घेऊन, त्याच्यात बघण्यासारखं काय असणार. पण ती हाऊस असते. हे बघा इथं हे केलंय, ह्याला अटॅच केलंय. आता काय अटॅच करायचं आणि काय डिटॅच करायचं, पण ते हाऊस असते. राजाने आलेल्याला हे बघा माझा राजवाडा, माझा राजवाडा. अहो याच्यामध्ये आलेल्याला सांगायचं, पण सगळा राजवाडा बारकाईने बघा. आणि जर राजवाड्यात काही दोष असला तर सांगा. काही दोष असला, वास्तुशास्त्राच्या दृष्टीने दोष आहे, अव्यवस्थेच्या दृष्टीने काही दोष आहे, तुम्हाला असं वाटतं की ही भिंत तिरकी झाली, ही खिडकी चुकीची बसली, आमकं असं झालं, इथं हवा कमी यायला लागली, इथं या खोलीत प्रकाश कमी पडायला लागला, काही चूक असेल तर दाखवा. सगळेजण बघायचे, पुष्कळ प्रयत्न करायचे, पण तज्ज्ञांना बोलवून बांधलेला तो राजवाडा असल्यामुळं त्याच्यामध्ये काही केल्या चूक सापडेल. एके दिवशी एक साधू महात्मा फिरत फिरत त्यात आल्यानंतर राजाने त्यालाही घरी बोलवलं आणि महाराज आपले पाय आमच्या घराला लागावेत अशी इच्छा. महात्माही गेला. राजाने त्याची काय अवभगत करायची ती केली, सगळा राजवाडा फिरून दाखवला आणि महात्म्याला प्रश्न विचारला, आपण तर ब्रह्मज्ञानी आहात, आपल्याला सगळं कळतं, माझी एक विनंती आहे, हा राजवाडा आपण बारकाईने बघा आणि याच्यामध्ये काही दोष असतील तर मला सांगा, काही दोष असतील तर सांगा. महात्मा म्हणाला, मला काय कळतं त्यातलं, अरे मी वनामध्ये राहणारा, झाडाखाली राहणारा, मला स्वतःचं घर नाही, झोपडी नाही, मी कशाचा संग्रह केला नाही जमिनीच्या तुकड्याचा, आणि मला काय कळणार राजवाड्यातलं. नाही तरी बघा काही चूक असेल, दोष असेल तर सांगा. राजा वारंवार त्याला दाखवताना राजवाड्यात काही दोष राहिला नाही. मी मोठ्यांना बोलून विचारलंय, तरी तुम्ही बघा. राजवाडा बघून झाल्यानंतर महात्मा त्या राजवाड्याच्या चौकात मध्यभागी जमिनीवर बसला. राजा म्हणाला, अहो ही बसण्यासाठी जागा केली नाही, बसायची खोली आत आहे, आपण आत बसू, आपण सिंहासनावर बसा. नाही इथंच बसणार आहे. तर महात्माच तो बसला. राजाने त्याला विचारलं, म्हणे महाराज आपण राजवाडा फिरून पाहिलात, याच्यामध्ये काही दोष आपल्याला दिसला का, या बांधकामामध्ये म्हणा, आखणीमध्ये म्हणा, काही दोष दिसला का. महात्म्याने सांगितलं, एक नाही 2 दोष आहेत. आत्तापर्यंत तुला कोणी सांगितलं नाही म्हणे, मोठ्याने राजवाडा पाहिला पण कुणी दोष दाखवला नाही. तुम्हाला दोष दिसला, कुठे प्रकाश कमी आहे, कामक कमी आहे, हवा कमी आहे. नाही म्हणे, या राजवाड्यात एक नाही 2 दोष आहेत. आणि काय दोष आहे. महात्म्याने सांगितलं, पहिला दोष हा आहे की हा राजवाडा फार टिकणार नाही, 200-300 वर्षात पडल. हा राजवाड्यातला पहिला दोष. कधी ना कधीतरी राजवाडा पडणार आहे. भूकंप तरी होईल, जुना तरी होईल, काहीतरी होईल, पावसात तरी पडेल, अमक्यात वादळात तरी पडेल, पण 500 वर्षांनी पडेल, पण राजवाडा हा पडणार आहे, एक दोष. आणि दुसरं असं आहे, या राजवाड्यात राहणारा सुद्धा कधी ना कधीतरी मेल्याशिवाय राहणार नाही, हा राजवाड्याचा दुसरा दोष. स्वर्ग राज्य संपत्ती हे टिकणार आहे का सांगा ना. किती राजा मोठा असला तरी, किती जरी झाला तरी देहत्याग होईलच का नाही. राज्य त्याला सोडावं लागेल का नाही, आहे ती संपत्ती टाकावी लागेल का नाही, पुण्य संपल्यानंतर स्वर्गभोग संपतील का नाही.
म्हणून ज्ञानोबाराय बोलतात, भले गीता श्रवणाने पाप जाईल, धर्माची उन्नती होईल, पण त्याच्याने मिळेल काय तर स्वर्ग, राज्य, संपत्ती एवढंच मिळेल की जे टिकणार नाही. म्हणून ते गौण फल आहे, अवांतर फल आहे. बस ह्याच्यातही अजून याच अध्यायात येऊन गेलंय आपल्याला मागे, वाचोनी स्वर्ग नरक आथी तयाची हे आथी तया हेतू प्रवृत्ती निवृत्ती. वाचोनी स्वर्ग नरक आथी तया हेतू काय? प्रवृत्ती निवृत्ती. कशाची प्रवृत्ती कशाची या आघवीयेची राती जाणीवी. अरे त्याला ते कळत नाही, ते येऊन गेलंय मागे, तो विषय वेगळा आहे, पण तरी बाकीचा विचार मी सांगत नाही. स्वर्ग नरका करता प्रवृत्ती निवृत्ती लागतेच. कशापाची प्रवृत्ती का ते 16व्या अध्यायात येऊन गेलं. का पुण्या लागी प्रवृत्ती, पापाविषयी निवृत्ती, हे जाणणे याचे राती तयाचे मन. 16व्या अध्यायात येऊन गेलाय तो विषय. पुण्या लागी प्रवृत्ती, पापाविषयी निवृत्ती. पापापासून निवृत्त झालं पाहिजे, पुण्याकडे प्रवृत्त झालं पाहिजे. पापापासून निवृत्त होण्यामध्ये नरक चुकवण्याची धडपड आहे आणि पुण्याची प्रवृत्ती होण्यामध्ये स्वर्ग मिळवण्याची धडपड आहे. याच्या पलीकडे दुसरं काय हो? परंतु महात्म्याच्या अंतःकरणामध्ये त्याची जाणीव असल्यामुळे महात्मा त्या धर्मकृत्याकडे प्रवृत्तच होत नाही. त्यामुळं ज्ञानोबाराय बोलतात की हे जे धर्माधिक आहेत, ज्याच्यापासून स्वर्ग नरक आम्हाला प्राप्त होतात, ते ज्या अर्थी ती फलं टिकत नाहीत, त्या अर्थी त्याची उत्पत्ती सुद्धा शाश्वत पदार्थापासून झालेली नाही. जर फल टिकणारं नसेल तर त्याची उत्पत्ती सुद्धा चांगल्या अर्थाची झाली असं म्हणता येणार नाही. ज्या झाडाला लागलेलं फळच वाईट आहे, तर त्या झाडाची जात चांगली असं कसं म्हणतो? काय? झाड जाणी जे फुले, माणस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. झाड जाणी जे फुले, ज्ञानोबाराय बोल. अरे आंबा एखादा बघितला, तो तोंडात घातल्या बरोबर माणूस म्हणतो हो 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 हो, काय गोड फळ आहे हो. कुठल्या जातीचं? नाही, हापूस आहे. हा, मला वाटलंच, माणूस म्हणतो. एखादं फळ तोंडा, अरे फार आंबट. नाही हो, ते जरा चुकलंच आणताना, जातच चुकली म्हणतो की नाही मनुष्य. झाड लावायलाच चुकलं, ही जात मला आणायचीच नव्हती, पण एकाने जबरदस्तीनं आणून लावली म्हणून आंबट फळ. का? फळावरून जसं आपण मागे जातो तसं स्वर्ग नरक ही जी फलं आहेत ही जर शाश्वत नसतील तर या स्वर्ग नरकांना जन्म देणारा धर्म हा काही शाश्वत पदार्थापासून निर्माण झाला असेल. जर ब्रह्मज्ञानापासून धर्म झाला असता तर धर्मापासून प्राप्त झालेली फळं शाश्वत राहिली असती आमच्या जीवनामध्ये. स्वर्ग मिळाला असता तर शाश्वत, राज्य मिळालं असतं तर शाश्वत, संपत्ती मिळाली असती तर शाश्वत. पण ज्या अर्थी धर्माधिकांपासून हे शाश्वत फल मिळत नाही, त्या अर्थी धर्म हा सुद्धा शाश्वत नाही, म्हणूनच त्याची उत्पत्ती अज्ञानापासून मानावी लागते. त्याचं कारण आहे ते. आपण वेदांताची प्रक्रिया त्या संदर्भामध्ये पहा ना. आता माणसाच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं दुःख कोणतं? मी परमार्थाच्या दृष्टीने विचारतो. पारमार्थिक दृष्टीने जर विचारलं, ज्ञान संबंधानं जर आपण विचार केला तर माणसाच्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख आहे जन्म मरणाचं संसरण. जन्माला येणं आणि मरणं हे संसार दुःख मानवी जीवनामध्ये सगळ्यात मोठं दुःख मानलं गेलं. सगळ्यात मोठं दुःख, याच्या पलीकडे मोठं दुःख नाही. अशी अनेक उदाहरणं आपल्याला प्रमाण ज्ञानेश्वरीत सापडतील, गात्यात सापडतील. बाबा जन्म मरणाचं संसरण आमचं थांबवा, काही नको आम्हाला, येणं जाणं नको देवा. तू का म्हणे येणे जाणे नाही, आता राहिलो अनंताची. हे पाय, येणं जाणं नको. हे येण्या जाण्यामध्ये फार मोठं दुःख भोगावं. उपजे ते नाशे नाशिले पुनरपी दिसे, घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. दुःखच आहे ना महाराज. जन्माला यायचं, कर्म करायचं, मरायचं, केलेल्या कर्माच्या जोरावर पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा कर्म करायचं, पुन्हा मरायचं, केलेल्या कर्माच्या जोरावर पुन्हा जन्माला यायचं. किती काळ चालणार आहे? किती काळ चालणार हे असं? किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित. म्हणून जीव भ्याला शरण गेला विठोसी. का विठोसी शरण गेला? कारण देवा हे जन्म मरणाचं दुःख नको बाबा आम्हाला. किती वेळा जन्म यावे, आता आमचा जन्म थांबवून टाक, आमचं मरण थांबवून टाक. तू का म्हणे एका मरणेची सरे,
उत्तमची उरे मरणेची सरे, मरण माझे मरोनी गेले, मज केले अमर, वगैरे अनेक प्रमाण. जन्म मरणाचं दुःख हे सगळ्यात मोठं मानलं गेलं. संसार दुःख असं आहे. वेदांत दृष्टीने जर विचार केला तर जन्माला येणं आणि मरणं याला ज्ञानोबाराय संसार दुःख म्हणत नाही. जन्माला येणं मरण, अरे ज्ञानोबाराय भक्त आहेत ना, त्यामुळं घेईन मी जन्म याच्यासाठी देवा ज्ञानोबारायांना मान्यच आहे. त्यामुळे जन्माला येणं मरण याला ज्ञानोबाराय संसार दुःख म्हणत नाहीत. त्यांचं संसार दुःखाची व्याख्या त्याच्या पुढे आहे. उपजणे आणि निमणे हे साचची जे का मानणे, तो जीवलोकू मी म्हणे संसारुहन. संसाराचा विचार करताना उपजणे आणि मरणे याबद्दल ज्ञानोबारायांची तक्रार नाही. याला सत्य मानणं हे संसार दुःख आहे. जन्माला येणं हे सत्य आहे. अरे जन्माला कोण येतो? आत्मा जन्माला येतो काय? आत्मा मरतो काय? नाही ना. पण माणसाला असं वाटतं की नाही, हा जन्माला आला म्हणजे आत्मा जन्माला आला. माणसं म्हणतात त्यांचा आत्मा गेला हो. कुठं गेला हो? तो जर व्यापक आहे तर कुठं जाईल हो? कुठं जाईल आत्मा? आत्मा गेला म्हणजे कुठं गेला? आत्मा गेला कुठेही जात नाही, कुठेही जात नाही. ज्ञानोबारायांनी 15व्या अध्यायामध्ये चिंतन केलंय ते. जी भ्रम असं आहे, वेडी जी मंडळी आहेत, जे मूर्ख लोक आहेत, ते म्हणतात की बाबा बालक जन्माला आलं की ते म्हणतात आत्मा जन्माला आला. म्हणते आत्मा जन्माला आला, येण्याची विषय भोगिला 15व्या अध्यायामध्ये. परंतु जे शहाणे आहेत, जाणतेत, ते असं म्हणत नाहीत. आत्मा आत्मयाच्या ठाई देखिजे देहीचा धर्मू देही, ऐसे देखणे ते पाही आना हाती. बस ते देखणे जे आहेत ते असं जे पाहणारे आहेत, आत्मा आत्म्याच्या ठिकाणी, देह देहाच्या ठिकाणी. आत्मा जन्माला येत नाही, आत्मा मरत नाही, पण उपजणे आणि निमणे हे साचची, याला जो खरं मानतो तो मृत्यूलोक, तिथं सगळं मोठं दुःख सामावलेलं आहे. जन्मायचं मरायचं, जन्मायचं मरायचं. बस किती प्रमाण. मातेच्या उदर कुहरी, पचोनी विष्ठेच्या दातरी, उकडोनी नवमांसवरी, जन्म जन्मोनी मरिती. जन्म जन्म जन्म, आता हे फार भाषा चांगली बा. जन्म जन्मोनी मरती. बस जन्मतात आणि मरतात, मरमर करत जन्माला येतात आणि जन्माला आले की मरमर करतात. बस एवढंच चालू आहे. याच्या एवढं मोठं दुःख नाही महाराज. म्हणून ना तरी गर्भवासादी संकट, ज्ञानोबाराय बोलतात किती प्रमाण आहे. ना तरी गर्भवासादी संकट, जन्म मरणीचे कष्ट. कष्ट म्हटलं त्याला, कष्ट. आपण मदालसेचे अभंग वाचा ना. काय त्या जन्मण्यामध्ये सुख आहे, काय त्याच्यामध्ये आनंद मिळतो, काय त्या शरीरामध्ये 9 महिने त्या पोटामध्ये राहायचं, काय त्याच्यात आनंद आहे. काही उपयोग नाही त्याचा. म्हणून हे जन्ममरणीचे कष्ट हे सगळ्यात मोठं दुःख आहे. ठीक आहे, माणसाच्या जीवनात सगळ्यात मोठं दुःख कोणतं? जन्म मरणाचं. संसार दुःख सगळ्यात मोठं. संसार दुःख का प्राप्त झालं? कारण शरीर मिळालं म्हणून. शरीर जर माणसाला मिळालं, माणूस जर जन्मालाच आला नसता, 3 दुःख, आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक, बरोबर, ही तिन्ही दुःख माणसाला का होतात? त्याचं एक उत्तर आहे. 3 प्रश्नाचं उत्तर एक असतं की नाही. भाकरी का करपली, पानं का सडली आणि घोडं का अडलं? एक उत्तर, फिरवलं नाही म्हणून. प्रश्न 3, उत्तर 1. भाकरी का करपली, फिरवली नाही म्हणून. पानं का सडली, फिरवली नाहीत म्हणून. आणि घोडं का अडलं, फिरवलं नाही म्हणून. घोड्याला फिरवावं लागतं तर त्याचे सांधे मोकळे राहतात. नुसतंच त्याला ठेवलं तर ते सांधे आखडून जातात त्याचे. कारण घोड्याला बसण्याची व्यवस्था केली नाही देवाने. घोड्याला बसता येत नाही. बसलेलं घोडं काही कामाचं नाही. घोडं उभंच चांगलं. ते चारा खाईल तर उभ्यानं खाईल, पाणी पिईल तर उभ्याने खाईल, नाही झोपेल तर उभ्या उभ्या झोपेल. आपल्याला जसं बसल्या बसल्या झोप. देवाला सगळ्यांची काळजी. काही जणांना बसून झोपायची कला दिली, काही जणांना उभं राहून झोपायची कला दिली. प्रत्येकाची कला वेगळी. ते घोड्याला बसता येत नाही म्हणून त्याला फिरवून आणावं. घोडं का अडलं, फिरवलं नाही म्हणून.
पानं का सडली, फिरवली, ते भाकरी का करपली, तसं आध्यात्मिक दुःख का झालं, अधिभौतिक दुःख का झालं, अधिदैविक दुःख का झालं? एकच उत्तर आहे, जन्माला आला म्हणून. जन्माला आला नसता तर भूक लागली असती का? जन्माला आला नसता तर त्याच्या घरी चोरी झाली असती का? जन्माला आला नसता तर पत्रिकेत मंगळ पडला असता का? ज्याचा जन्मच नाही त्याला पत्रिका कशाची? वांजेची आले का? काय जन्मपत्रिका त्याची तयार झाली असती? झाली नसती. म्हणून या सगळ्याचं कारण एक आहे, त्याला जन्म मिळाला म्हणून, तो जन्माला आला म्हणून हे दुःख भोगावी लागतात, नाही तर काही भोगायचं कारण नाही. एक माणूस आजारी पडला, डॉक्टरकडे गेला. डॉक्टरनी तपासून सांगितलं यांचा आजार फार जुना आहे, एवढ्या लवकर औषध मिळणार नाही. म्हणे सांगा काही असेल तर आम्ही पाहतो. का आजारी पडतात? त्या डॉक्टरनी सांगितलं हे ते तुमचे आहेत ना घरातले काका मामा कोण आजोबा, ते सारखे सारखे आजारी पडतात, त्याचं एकच कारण आहे हे जिवंत आहेत म्हणून. तुम्ही यांना मारून टाका, ह्याच्या पुढे जीवन आजारीच पडायचे नाहीत, प्रश्नच मिटला. यांना मारून टाक. किती सोपं औषध आहे. आता घरी कोणी आजारी पडलं, बस एवढाच उपाय आहे त्याच्यावर, दुसरं काही करायचंच नाही. बस हे आजारी पडतात कारण जिवंत आहेत म्हणून. अरे जन्माला आला म्हणून हे सगळे भोग भोगावे लागतात ना. शरीर मिळालं म्हणून आध्यात्मिक दुःख सुरू झालं ना. शरीर मिळालं म्हणून स्वभिन्नतेतून अधिभौतिक अधिदैविक दुःखाची योजना झाली ना. मग सगळ्याचं कारण आहे शरीर. दुःखाला कारण शरीर. संसार दुःख सगळ्यात महत्वाचं. ते दुःख का झालं? शरीर मिळालं म्हणून. शरीर का मिळालं? कारण मनुष्य तशा अर्थाचं पापपुण्य करतो, धर्माधर्म करतो म्हणून. पापपुण्यातून शरीर मिळालं, धर्माधर्मातून शरीर मिळालं. अगा कर्मी जे उरावे तैतिही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. बस धर्माधर्मातून शरीर मिळालं. मग हे धर्माधर्म का सुरू झाले? रागद्वेषातून सुरू झाले. रागद्वेष का आले? अनुकूल प्रतिकूल ज्ञानातून आले. अनुकूल प्रतिकूल ज्ञान का झालं? भेदज्ञान आल्यामुळं. भेदज्ञान का आलं? अज्ञानामुळं. म्हणजे या धर्माधर्माला कारण कोण झालं? अज्ञान. म्हणून ज्ञानोबाराय बोलतात, तैसे स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक. हे अज्ञान या धर्माधिकांना जन्म देतं. ते जन्म देतं म्हणजे काय, आणि त्या अज्ञानाचं निराकरण ज्ञानाने कर, हे भगवान जे बोलतात त्याचा विचार करायचा आहे उद्याला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.